कुतुबशहाने 17व्या शतकामधला पहिला फायनान्शियल फ्रॉड केला होता. सो कुतुबशहाच्या राज्यामध्ये त्याचे स्वतःचं जे करन्सी चलन जे होतं त्याला होन असं म्हणायचं. होन. चांदीचे होन असायचे आणि अर्थात ते जुने होन आणि नवीन होन. आणि ह्या सगळ्या आदिलशहा आणि कुतुबशहा जे होते हे मायबाप मुघलांना घाबरून असत. अच्छा. सो ते खंडणी द्यायचे. सो कुतुबशहा आणि औरंगजेब यांच्यामध्ये तह झाला होता की 2 लाख होन इतकी खंडणी ही कुतुबशहाने दरवर्षी मायबाप मुघलांना द्यायची. मुघलांकडे रुपया, मुघली रुपया हे त्यांचं चलन होतं. एक कुतुबशाही होन म्हणजे 4 मुघली रुपये. सो कुतुबशहाला कळलं की म्हणजे 2 लाख होन द्यायचे आहेत, म्हणजे 8 लाख रुपये द्यायचे आहेत. कुतुबशहाने डोकं लावलं. त्याने काय म्हटलं की आजपासून माझ्या राज्यात जे कोणी टॅक्स पे करतील तो टॅक्स सगळा हा जुन्या होनांमध्ये भरायचा. मागणी वाढली की काय वाढतं, त्याची किंमत वाढते. म्हणजे जुन्या होनांची किंमत वाढत जाणार. एक काळ असा आला की 100 जुन्या होनांसाठी 170 नवीन होन मिळायचे. आता तुझं पाहिलं दोन्ही नाणी चांदीचीच आहेत. दोघांची किंमत सेमच असली पाहिजे ना, दोघांमध्ये सेमच ग्रॅम चांदी आहे. पण 100 ग्रॅम जुन्या चांदीच्या होनांसाठी 170 नवीन होन मिळायला लागले. तर एका होनासाठी 4 रुपये, एका जुन्या होनासाठी 1.7 नवीन होन झाले. तू आता या 1.7 ने त्या 4 रुपयाला मल्टिप्लाय केलं की साधारण येतं की एका होनासाठी त्याची किंमत झाली 7 रुपये. म्हणजे आता कुतुबशहाने 2 लाख जुने होन मिळवले टॅक्स मध्ये, तर ते 2 लाख इंटू 7 14 लाख होन मला मिळाले. आणि मला औरंगजेब बादशाला किती द्यायचे? 8 लाख. वरचे 6 लाख माझ्याकडेच राहिले. हुशार आहे. सो अशा पद्धतीने